सांगायचं आहे, ज्या माणसानं दत्ता पवार नावाचा माणूस आहे त्यानं येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरचं जे संविधान होतं त्याची तोडफोड केली, त्या तशा समाजकंटकाला देशद्रोहाला हे सरकार पाठीमागे टाकतंय आणि त्याचा न्याय मागण्यासाठी जेव्हा मोर्चा तिथं आम्ही काढतो, संविधानाच्या माध्यमातून मोर्चा निघतोय, मोर्चा शांत रूपानं घरी जात आहे। RSSचे 200 ते 250 तिथं माणसं पाठवून त्याने त्या परभणीची जाळपोळ केली। पोलीसवाल्यानं आमच्या वस्त्यामध्ये जिथं बाबासाहेब अशोक चक्र असेल, बाबासाहेबाच्या सहीच्या ऑटो रिक्षा असतील, काय असेल, गाड्या असतील, तोडफोड मोड करून आमच्या बाळातलीला बाहेर ओढून आणलं। बाळातलीला सुद्धा मारलं। या लोकांना आमच्या विद्यार्थ्यांनी 16 वर्षाच्या मुलींच्या सुद्धा सोडल्या नाही, बेजरब मारहाण केली आणि आमच्या 32 भीमसैनिकाला मारहाण करून त्याच्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथचा तिथं खून झालेला आहे आणि ज्यानं केलाय शासनाने त्याची चौकशी करून त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्ही तिथं 32 दिवस बसलो आंदोलन करून। आमच्याकडं साधा असं कोणी कलेक्टरसुद्धा भेटायला आला नाही, कोणता मंत्री आला नाही। आम्ही शेवटी त्यागून आम्ही अशीच भयाच्या नेतृत्वाखाली आम्ही लांग मोर्चा काढून 21वा दिवस आहे। मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला आमची विनंती आहे, आम्ही जशा ह्या महिला आहेत, तुम्ही एका महिलेच्याच पोटात जन्म घेतलेला आहे, त्याची जराची कदर जाणा तुम्ही आणि आम्हाला न्याय द्या। आणि न्याय जर नाही द्यायचा असेल तर मुंबईमध्ये काय होईल त्याचे जबाबदार एकमेव तुम्ही राहताल आणि तुम्हीच राहताल। जय भीम।